नमस्कार मैत्रिणींनो, प्रिया हेल्दी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत मकर संक्रांती स्पेशल कटोरी तीळ लाडू. ही रेसिपी खूपच सोपी, हेल्दी आणि कमी साहित्याची आहे. तीळ आणि गूळ ही हिवाळ्यामध्ये खूप फायदेशीर असतात खाण्यासाठी, कारण की तिळामध्ये कॅल्शियम, आयरन भरपूर प्रमाणामध्ये असतं आणि आपल्याला घरगुती बनवायची आहे. होममेड रेसिपी आहे ही. या मकर संक्रांतीला तुम्हाला जर काही नवीन करायचं असेल, लाडू तिळाचीच करायची पण नवीन पद्धतीने करायची असेल, तर अशा प्रकारे करून पहा, नक्की तुम्हाला आवडेल. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपल्याला लागणार आहे, हे बघा, 2 जागी मी तीळ आणि गूळ घेतलेला आहे. समोर कळेलच तुम्हाला रेसिपी. हे 100 ग्रॅम गूळ घेतला मी आणि 50 ग्रॅम तीळ घेतली. त्यासाठी आपल्याला तूप लागणार आहे. थोडीशी इलायची घेतली कुटून आणि थोडासा पिस्ता घेतला कट करून. आणि या दुसऱ्या वाटीमध्ये मी 50 ग्रॅम गूळ आणि 50 ग्रॅमच तीळ घेतलेले आहेत. साहित्य पूर्ण पाहायचं असेल तर मी तुम्हाला फोटो शेअर केलेला आहे. आता पहिल्यांदा गॅसवर आपल्याला पॅन ठेवायचा आहे. एका बाउलमधले आपल्याला तीळ त्यामध्ये भाजून घ्यायचे आहेत. छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत तीळ आपल्याला. हे बघा, दोन्ही पण तीळ आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तिळाचा छान सुवास येऊ लागला की समजायचं आपले तीळ भाजलेत म्हणून. जेवढे छान आपण तीळ भाजले तेवढे छान लगे आपले लाडू होतात. आणि जास्त तीळ भाजले आपण खरपूस तर पचनासाठी एकदम हलके होतात ते. हे बघा, तीळ छान भाजलेले आहेत. आता मी एका प्लेटमध्ये ते तीळ काढून घेते. थंड करून घ्यायचे तीळ आपल्याला ते आणि मिक्सरमध्ये बारीक करायचे आहेत. हे बघा, तीळ थंड झालेत. आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये हे तीळ टाकत आहे. आता त्यामध्ये आपल्याला हे बघा गूळ टाकायचा आहे. हे बघा, गूळ टाकला मी त्याच्यामध्ये आणि हे मिक्सरमध्ये एकदम बारीक करून घेतलं. हे बघा, दाखवते तुम्हाला. हे अशा प्रकारे एकदम बारीक करून घ्यायचं आपल्याला ते मिक्सरमध्ये. डबल मी तेच पॅन ठेवला गॅसवर आणि त्यामध्ये तूप टाकत आहे. हे बघा, आपल्याला त्यामध्ये 2 चमचे तूप टाकायचं आहे आणि ते जे मिश्रण आहे आपल्याला ते त्या तुपामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चांगलं मिश्रण आपल्याला परतून घ्यायचं आहे त्यामध्ये. हे बघा, एकदम बारीक काढलेलं आहे मी, कारण की गरम येणं गूळ वितळल्या जातो. हे बघा, आणि एकदम स्मूथ होतं आपलं ते मिश्रण. ते छान आपल्याला परतून घ्यायचं. त्यामध्ये पाणी ते आपल्याला काहीच टाकायचं नाही. छान 1 मिनिट आपल्याला ते मिश्रण परतायचं आहे, कारण की परतायला आपल्याला जास्त वेळ नाही लागणार, कारण की आपण गूळ एकदम खडे नाही घेतलेले, एकदम बारीक करून गूळ घेतलेला आहे, त्यामुळे लवकर होतं हे मिश्रण. हे बघा किती छान झालं आपलं मिश्रण, एकदम मस्त लगे. आता ते एक आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि थंड होऊ द्यायचं आहे. हे बघा, काढून घेतलं मी, थंड झालं ते. त्यासाठी मी एक छोटी छान गोल वाटी घेतलेली आहे. तुम्हाला जर एकच कटोरी करायची असली तुम्ही मोठी पण वाटी वापरू शकता. यासाठी आपल्याला कटोरी करायची त्या साईजची, ज्या साईजची तुम्हाला कटोरी करायची आहे तशी तुम्हाला एक वाटी घ्यायची आहे. आणि ते हातानं नाही आपल्याला बनवता येत, कारण की ते खूप गरम राहतं, हाताला चटके बसतात. त्यामुळं मी हे छोटासा माझ्याकडे खलबत्ता आहे, त्याचा बत्ता घेतला मी आणि त्याच्या साहाय्याने मी बनवत आहे. हे तुम्ही चमच्यानं कशानं पण बनवू शकता. हे बघा, नंतर थोडंसं थंड झालं तर तुम्ही हातानं थोडंसं प्रेस करू शकता त्याला. खाली वाटीला मी तूप लावलेलं होतं, वाटीला तूप लावलं तर खाली चिपकत नाही ते. हे बघा, थोडं थंड झाल्याच्या नंतर मी थोडंसं त्याला चाकूनं किंवा चमच्यानं तुम्ही त्याला थोडंसं साईडकून असं काढायचा प्रयत्न करायचा, थोडंसं ढिल्लं करायचं. हे बघा, आणि एका प्लेटमध्ये मी तुम्हाला काढून दाखवते किती छान होतं, खाली चिपकत नाही, काय नाही. हे बघा, एकदम लगेच छान आपली कटोरी तयार झाली. आता तशाच मी दोन्ही पण कटोऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता डबल मी पॅनमध्ये ते दुसऱ्या बाउलमधले तीळ टाकत आहे. आता ते तीळ आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत. हे बघा, हे पण तीळ छान भाजून घेतले. आता मी ते थंड होऊ द्यायचे आपल्याला आणि त्याच पॅनमध्ये गूळ टाकायचा आहे. 50 ग्रॅम गूळ घेतलेला आहे मी. गूळ वितळू द्यायचा चांगला. याच्यामध्ये आपल्याला पाणी नाही टाकायचं, पाण्यानं कडक होतात लाडू आपले, त्यामुळं फक्त गूळच वितळू द्यायचा. ते त्याच्यामध्ये पाणी नाही यूज करायचं. हे बघा, छान लगे गूळ वितळत आहे ते. आता त्याच्यामध्ये मी इलायची टाकत आहे आणि ते जे भाजून घेतलेले तीळ आहेत ते तीळ टाकून द्यायचे आहेत आपल्याला त्याच्यामध्ये. हे बघा, छान ते मिश्रण हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित. हे बघा, एकदम छान होतं लगे आणि याच्यामध्ये पाणी नाही टाकल्यामुळे एकदम स्मूथ होतं लगे ते मिश्रण, नरम होतात लाडू ते. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमचा तूप टाकत आहे.
ते चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे, कारण की आपल्याला ते थंड थोडंसं झालं की त्याचे लाडू बांधायचे आहेत. तूप याच्यासाठी टाकायचं की आपल्याला नंतर हाताला तूप लावायचं काम नाही, हाताला चिपकत नाही ते. हे बघा लाडू वळत आहे मी याचे. थोडंसं थंड, म्हणजे जास्त थंड पण होऊ द्यायला चालत नाही, कारण की थोडं जास्त थंड झालं की मग आपले लाडू बनवता येत नाहीत आपल्याला. हे बघा थोडंसं आपल्याला हाताला सोसायसारखं जर झालं, आणि याच्यामध्ये आपण बनवताना तूप टाकल्यामुळे, शेवटी मी तूप टाकलं होतं ना अर्धा चमचा, त्यामुळे आपल्याला हाताला तूप लावायचं पण गरज नाही. हे बघा छान लाडू बनवून घ्यायचे आहेत. हे बघा अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत ते. हे बघा आपली कटोऱ्या पण तयार आहेत. मी एक कटोरी तुम्हाला बनवून दाखवली होती आणि दुसरी कटोरी मी सेम तशीच बनवलेली आहे. कटोरीमध्ये ते लाडू ठेवत आहे. हे बघा किती छान लगे, आणि त्यावर मी पिस्ता लावत आहे. तुम्हाला जर हवा असेल तर पिस्ता लावू शकता, नाही तर पिस्ताच्या जागी तुम्ही दुसरं पण काही लावू शकता. नाही पिस्ता लावला तरी पण चालतं. तुम्हाला जर काही नवीन बनवायचं असेल तर ही रेसिपी एकदम छान आहे बनवण्यासाठी. जर ही तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. धन्यवाद.